जय शिवराय शेतकरी बांधवांनो, आपण जर एसटी महामंडळाचा प्रवास आपल्या आधार कार्डवरील जन्मतारखेमध्ये बदल करून अमृत ज्येष्ठ नागरिक अशा योजनाचा लाभ घेत असताल तर यापुढे आपल्याला असा लाभ घेता येणार नाही। कारण एसटी महामंडळाने एक असा महत्त्वाचा निर्णय घेतलाय की यापुढे ज्या काही अशा योजना आहेत यांच्यासाठी एनसीएमसी कार्ड दिल्या जाणार आहे। मग त्यामध्ये विद्यार्थी असो, ज्येष्ठ नागरिक योजनेमध्ये असो, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमध्ये असो, महिलांच्या योजना असो किंवा इतर ज्या काही पासेस असतात, म्हणजे ज्या ज्या महामंडळाने काढलेल्या इतर काही प्रवासाच्या योजना असतात त्यांच्यासाठी यापुढे एनसीएमसी कार्ड दिल्या जाणार आहे। कारण या कार्डच्या माध्यमातून जर प्रवास करायचा असेल तर हे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला मिळणार आहे। मग या कार्डसाठी नोंदणी कुठे करायची, या कार्डसाठी किती पैसे लागणार, याला रिचार्ज कसं करावं लागणार, नेमकं हे कार्ड काय असणार आहे आणि कोणत्या प्रवाशांना हे कार्ड दिल्या जाणार आहे, या संबंधीची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची। जर तुम्ही एसटी महामंडळाने प्रवास करत असाल तर हे एकदम महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत। आणि एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रवास करणाऱ्यांना ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, कोणाला मिळणार एनसीएमसी कार्ड? या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे। यामध्ये विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व महिला, यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल। म्हणजे या कार्डशी आपला आधार नंबर हा संलग्न असणार आहे। त्यानंतर दिव्यांग प्रवासी, ज्यांच्याकडे UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड यांना मिळेल। त्यानंतर पुरस्कारार्थी व पत्रकार, त्यामध्ये स्वतंत्र सैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण केल्या जाणार आहे। आता या कार्डची वैशिष्ट्ये काय असणार आहेत, प्रवासात याचा नेमका काय उपयोग होणार आहे, तर याची किंमत असणार आहे नवीन कार्ड 199 रुपयाला GST सह, आणि जर आपल्याकडे जुने स्मार्ट कार्ड असल्यास हे जर आपण परत केलं तर 149 रुपयात हे आपल्याला मिळणार आहे। आता याच्या वॅलेटची मर्यादा, म्हणजे याला रिचार्ज करावं लागणार आहे, जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो, TV रिचार्ज करतो तसं, तर याला किमान 100 रुपये आणि 50 रुपयाच्या पटीत रिचार्ज करावं लागणार। म्हणजे कमीत कमी 100 रुपयाचं आणि त्यावर मग 150 रुपये, 200 रुपये, 250 रुपये, 300 रुपये, 50 रुपयाच्या पटीमध्ये। आणि ही रिचार्ज सुविधा कुठं असणार, तर ETIM मशीनवर, याच्या अधिकृत संकेतस्थळ जी वेबसाईट आहे त्यावर, आपल्या मोबाईल ॲपद्वारे सुद्धा हे रिचार्ज करता येणार आहे। त्यानंतर महामंडळाकडून यासाठी एजंट आहेत, त्या एजंटकडून सुद्धा सहज रिचार्ज करता येणार आहे। आता याची नोंदणीसाठी यंत्रणा कशी असणार आहे, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आलेले आहेत। म्हणजे जे काही CSC सेंटरवाले असतात किंवा ऑनलाईन सेंटरवाले असतात, अशापैकी याची नोंदणी जे अधिकृत असतील असे करू शकणार आहेत। आणि दुसरी गोष्ट, बसस्थानकावरच नोंदणीची प्रक्रियासुद्धा पार पडणार आहे। म्हणजे जे बसस्टँड असतील एसटी महामंडळाचे, येथे सुद्धा ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी विशेष सोय यामध्ये असणार आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे। आता हा एसटीचा हा महत्त्वाचा निर्णय आहे, म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा। आता याचं कारण काय आहे की बरेच जण हे आपल्या आधार कार्डवरली जन्मतारीख बदल करून असा प्रवासाचा लाभ मिळवत होते, त्यामुळं हा बदल केलेला आहे। तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशाची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहास जमा होणार आहेत। कारण यामध्ये रिचार्ज असणार आहे आणि त्या रिचार्ज केलेल्या माध्यमातून हे पैसे आपल्या प्रवासाच्या वेळेस कटणार आहेत। आता नव्या युगात एका स्मार्ट कार्डच्या प्रवाशाने प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित, पारदर्शक असा होणार आहे, असे प्रतिपादन या विभागाचे जे परिवहन मंत्री आहेत
तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली आहे आणि त्यामुळे आपल्याला या कार्डचा असा उपयोग मिळवता येणार आहे. आणि जे काही डुप्लिकेटपणा किंवा बनावट आधार कार्ड करून प्रवास करत होते त्यांना आता यापुढे आळा बसणार आहे. तर असं जर आपण प्रवास करत असाल तर लवकरात लवकर या माध्यमातून आपण हे कार्ड काढून घ्यायचं आहे. अशी ही माहिती होती. तुम्हाला माहिती कशी वाटली? आपण ज्येष्ठ नागरिक आहात, आपण महिला आहात का आपण अमृत ज्येष्ठ नागरिक आहात? नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रवासी बांधवांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.